अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत एक चांगल्या वेपनचं कारवाई सीझर झालेली आहे. पहिल्यांदा आम्हाला एक आरोपी सापडला. तो राहणारे परिचय गावाचं इसम होता टेंभुर्णी हद्दीमध्ये. तसं अकलूज पोलीस स्टेशनला माहिती भेटल्यानंतर त्यांनी ट्रॅप लावून त्या आरोपीला अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी पकडले. त्याच्यानंतर आम्ही ते कुठं कुठं सप्लाय केले होता असं माहिती आणि इन्व्हेस्टिगेशन करत दुसरा आरोपीला पकडलं, राहुल माने नावाचा आरोपी. त्यांना पकडल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून 4 वेपन रिकव्हरी झाला. तसंच आम्हाला त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे माहिती पडलं की यांनी बरेचशा ठिकाणी त्यांनी वेपन सप्लाय केलेले, खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये, सातारा, सांगली अशा जिल्ह्यामध्ये ते पकडलेले आहे. ते आरोपी आम्ही पकडल्यानंतर आम्हाला मेन सप्लायर जे होता ते MP मधून हे सगळं वेपन्स आणत होते. गावठी पिस्टल आहे आणि ते MPचा जे आरोपी आहे त्यांना ट्रॅप करण्यासाठी आमचं टीम गेले आणि तिथं सक्सेस भेटलं. तिथं अनिल मेहता म्हणून आरोपी आहे, ते त्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हे दाखल आहे आणि हे जे बाकी जे आरोपी आम्ही पकडलेले तेही गुन्हेगारी आहे. त्यांच्यावरती पण पहिले गुन्हे दाखल आहे. ते मेहताला पकडल्यानंतर आम्हाला तिथूनही 4 वेपन्स रिकव्हरी झाले. तसं टोटल एक 17 वेपन अकलूज पोलीस स्टेशन त्यांचं प्रभारी आणि DYSP त्यांचं पूर्ण DB टीम चांगलं कारवाई करून पूर्ण चेन जे आहे सप्लायर पासून ते डिस्ट्रीब्युशन करत होते आणि लास्ट कोणाला कोणाला दिलेले त्यांच्यापर्यंत पूर्ण वेपन आता रिकव्हरी झालेले. टोटल 17 शस्त्र आहे. ओके, टोटल 17 वेपन आहे आणि 47 लाईव्ह कारतूस तसं रिकव्हरी झाले. हे आरोपीला आम्ही इंट्रोगेशन केल्यानंतर ते MP मध्ये तिथं त्यांनी गावठी पिस्टल बनवतात. त्यांच्याकडे ते मशीन, लेथ मशीन वगैरे आहे. तिथंही आम्ही अजून ते तिकडे आम्ही संबंधित जे अधिकारी SP आहे त्यांना कॉन्टॅक्ट केलेले आहे. तिथे त्यांचं कारखाना असतील. बाकी जे अजून काही आरोपी त्यांच्याकडून जे वेपन भेटले असतील हे सगळं आम्ही इन्व्हेस्टिगेशन अजूनही चालू आहे. यात जे आरोपी आहेत ते किती आहेत, परराज्यातील आरोपी किती आहेत आणि मुख्य सूत्रधार आहे हे राहुल माने म्हणून आहे. त्यांच्याकडे वेपन आले होते. त्यांनी वेगवेगळ्या जे क्रिमिनल्स आहे आमच्या जिल्ह्यामध्ये टोटल असं 8 आरोपी आम्ही पकडले आहे आणि ह्याच्यामध्ये 6 आरोपी सोलापूरचा आहे. बाकी इतर जिल्ह्याचं पण काही नाव समोर येत आहे. त्यांनी इंट्रोगेशन मध्ये आज सांगितले की त्यांनी अजूनही वेपन्स मिरज असतील, नंतर सातारामध्ये काही गावामध्ये काही आरोपीकडे दिलेले आहेत असं माहिती येते. आता इन्व्हेस्टिगेशन पुढे अजूनही चालू असते. फरार आता नाही आहे, सगळ्या आरोपींना पकडलेले आहे. इन्व्हेस्टिगेशन मध्ये अजूनही निष्पन्न अजूनही करायचं आहे. म्हणजे मोठीच कारवाई म्हणाली, पण हे जे आरोपी शस्त्र बाळगत होते ते कशासाठी वापरत नक्की ह्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड बघितलं तर असं दिसून येते की हे त्यांचा क्राईम रेकॉर्ड आहे. काही 302 मध्ये वॉन्टेड होतात, काही गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहे. ते एकंदरीत ते त्यांचा क्राईम दुसरा करण्यासाठी या दुसरं प्लॅनिंग करण्यासाठी असं दिसून येतं. अजूनही नक्की ते कुठं वापर करणार होते, कसं काही त्यांनी हे शस्त्राचं वेपन मतलब यूज करून कुठं काही करायचं तसं काही दिसून येत नाही. बट आम्ही सगळं जे नेटवर्क आहे ते पूर्ण आम्ही उद्ध्वस्त केलेले आहे. कुणाकडे अधिकृत परवाना नव्हता? नाही नाही. 7 नंबरचा आरोपी आहे अनिल मेहता. ते सप्लायर आहे. 40 ते 50 हजार असं एक किंमत वेगवेगळ्या लोकांना, काही लोकांना 40,000 मध्ये दिलेलं आहे, काही 50,000 असं त्यांनी दिलेले विथ राऊंड. त्यांच्या रिक्वायरमेंट अनुसार मतलब ते काही लोकांकडे 6 राऊंड होतं, काही 5 राऊंड होतं, असं त्यांनी सप्लाय केलेलं आहे. पुण्यातील जी कार आहे चोरलेली आहे, चोरलेले नाहीये. त्यांनी जे आरोपीकडे होते ते आम्ही निष्पन्न करून ते कार वगैरे ते जप्त केलेले आहे.